आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार। गुन्हे शाखा लवकरच जबाब नोंदवणार। घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकरांना फोन करत रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती। केसरकरांनी बोलण्यास दिला होता नकार। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मौसी मरना नहीं चाहिए क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त विधानानंतर हर्षवर्धन सपकाळांची टीका। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपराला गुळ लावला। कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका। तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिलाय? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। जून मध्ये असं नेमकं काय होणार आहे? आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल। पण जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्याचा फायदा होणार आहे? फक्त ठरवायचं म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेतून तिकडे मुद्दा ठेवायचा आहे। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्नशील। रायगडचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। गौरव युती झाल्याचं कुठेही राष्ट्रवादीने म्हटलेलं नाही। दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्रित जमतात त्यामुळे काय कोणाची युती तिथे झालेली नाही। आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। प्रसाद लाड यांच्याकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल। तर प्रवीण दरेकरांवर निवडणुकीची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती। तर विहंग सरनाईक माजी क्रिकेटपटू डायना अॅडल्जी यांचाही एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज सादर। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांच्या नागपुरातल्या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटीचा खर्च होत असल्याचं समोर। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या बंगला दुरुस्तीसाठी होणाऱ्या उधळपट्टीवर टीका। 8 ते 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी 6 खोल्यांच्या बंगल्यावर सरकार करतंय तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा खर्च। सांगलीतल्या जतमध्ये जयंत पाटलांविरोधात झळकले विडंबनात्मक पोस्टर्स। तर अज्ञातांकडून राजाराम बापू साखर कारखान्यावरून जयंत पाटलांचं कार्टून असलेले डिजिटल फलक लावण्यात आलेत। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं विधान भोवलं।